हॅलो एव्हरीवन. आता आपण काल ग्राफ हा टॉपिक सुरू केला होता. त्याच्यानुसार आता आपण त्याचा सेकंड टॉपिक आहे आपला आयसोमॉर्फिझम. ओके, तर तो आज टॉपिक सुरू करूया. व्हॉट इज मीन बाय आयसोमॉर्फिझम. ओके, काय सांगितलेलं आहे बघा. आयसोमॉर्फिझम म्हणजे काय सांगितलेलं आपल्याला. आयसो म्हणजेच काय, सॉरी, आयसो मीन्स व्हॉट सेम, आणि मॉर्फ म्हणजे काय, स्ट्रक्चर. म्हणजेच आपल्याला काय सांगितलेलं आहे की जे दोन तुम्हाला ग्राफ दिलेले असतील ते दोन ग्राफ जर तुमचे सेम स्ट्रक्चरचे असतील, सेम स्ट्रक्चर असेल, तर ते दोन ग्राफ आहेत ते आपल्याला काय सांगू शकतो आपण, ते आयसोमॉर्फिक आहेत हे आपण असं सांगू शकतो. किंवा ते दोन्ही आयसोमॉर्फिझमची प्रॉपर्टी जी आहे तुमच्या ग्राफची ती फुलफिल करतात हे आपण असं सांगू शकतो. आता व्हॉट इज मीन बाय आयसोमॉर्फिझम आपल्याला एक कळालं. आता ते डायग्राम किंवा आपल्याला जे दोन आपल्याला ग्राफ दिलेले असतील ते त्याच्यामध्ये आपण कसे फाइंड करायचे ते बघून घेऊया. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, आयसोमॉर्फिझम म्हणजेच काय की दोन ग्राफचे सेम स्ट्रक्चर असतील तर ते आपल्याला काय असतात, आयसोमॉर्फिझम किंवा आयसोमॉर्फिक ग्राफ असतात. ओके, आता फर्स्ट एक्झाम्पल नुसार बघूया. फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, ड्रॉ ऑल नॉन आयसोमॉर्फिक सिंपल ग्राफ विथ 4 व्हर्टायसेस. 4 व्हर्टायसेस दिलेले आहेत आणि 4 व्हर्टायसेस थ्रू आपल्याला काय सांगितलेलं आहे की तुमचे जेवढे पॉसिबल तुम्हाला असेल तेवढे तुम्ही आयसोमॉर्फिक ग्राफ ड्रॉ करा. आता आयसोमॉर्फिक म्हणजे काय, आता फर्स्ट बघा, द ग्राफ हॅज झिरो एज. झिरो एज असतील असे किती ग्राफ तयार होऊ शकतील, एकच. 4 डॉट्स हाच आहे, कारण की त्याला एकही एज नाहीये अशी आपल्याला एक जे ग्राफ आहे तो किती असणार आहे, हा फर्स्ट वन जो दिलेला आहे तो एकच ग्राफ असणार आहे. त्यानंतर काय दिलं आहे, ग्राफ ऑफ 2 एज. 2 एज असतील असे किती ग्राफ असतील, की हे बघा, एखादी एक एज तुम्ही जॉईन केली, दुसरी एखादी जॉईन कराल, तिसरी, म्हणजे हे काय असतील की हे जे असतील ते काय असणार आहे, ते तुमचे 2 एजेसचे ग्राफ असतील. सॉरी, 1 एजेसचे ग्राफ असतील. ग्राफ विथ 2 एजेस, 2 एजेस आपल्याला असतील असे किती ग्राफ असतील, की 1 सेकंड 2, बाकीचे अजून अजून डिफरंट काइंड भरपूर सारे आपल्याला तसे आपल्याला ड्रॉ करता येतील. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, ग्राफ ऑफ 4 एजेस. 4 एजेस असतील, सॉरी 3 एजेसचे आपल्याला इथं 3 एजेसचे मिळाले, इथं 4 एजेसचे मिळाले, इथे आपल्याला 5 6 या टाईपमध्ये आपण काय केलेले आहेत, आपण आपले ग्राफ आपण ड्रॉ करून बघितलेले. ओके, आता मेन म्हणजे आपल्याला ह्या अशा टाईपमध्ये जर आपल्याला ग्राफ दिलेले असतील आणि ते ग्राफ आपल्याला आयसोमॉर्फिक आहेत की नाही आहेत हे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला प्रूव्ह करावं लागतं. आता काय सांगितलेलं आहे बघा, सेकंड क्वेश्चन, ड्रॉ ऑल पॉसिबल नॉन आयसोमॉर्फिक ग्राफ ऑफ 4 एजेस अँड 4 व्हर्टायसेस. ओके, 4 एजेस आणि 4 व्हर्टायसेसचा आपल्याला ह्या टाईपमध्ये एखादा आपल्याला ग्राफ मिळू शकतो. सेकंड वन, आता काय एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया. डिटरमाइन इफ फॉलोइंग ग्राफ्स आर आयसोमॉर्फिक. हे दोन्ही आपल्याला ग्राफ दिलेले आहेत, दिसताना जरी सेम दिसत असले तरी पण आपल्याला काय सांगितलेलं आहे आपल्याला, की आपले जे तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे दिलेलं आहे, ह्या दोन्ही डायग्राम्स दिलेले आहेत, दिसताना जरी डायग्राम सेम असलं तरी डायरेक्टली आपण आपला आन्सर डायरेक्ट सांगू शकत नाही की दे आर आयसोमॉर्फिक म्हणून. ओके, मग ते आपल्याला आयसोमॉर्फिक आहेत की नाहीत हे आपण कसं एक्सप्लेन करू शकतो, ते आपण आता इथे बघून घेऊया. तर ते आपण आता इथं बघून घेऊया. काय सांगितलेलं आहे, आपल्याला एक ग्राफ दिलेला आहे G1 आणि सेकंड ग्राफ दिलेला आहे आपल्याला G2. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, आता इथे बघा, जो G1 ग्राफ दिलेला आहे, G1 ग्राफचे आपल्याला व्हर्टायसेस किती आहेत, आपल्याला 4 व्हर्टायसेस आहेत, आणि G2 ग्राफला पण आपल्याला 4 व्हर्टायसेस मिळालेले आहेत. ओके, आणि नंबर ऑफ एजेस किती आहे, तुम्हाला 10, दोन्ही ह्याच्यामध्ये 10 एजेस तुम्हाला दोन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल होत आहेत. ओके, आता त्याच्यानुसार आपण जे सेकंड बघून घेऊया. इथे स्क्रीन आली आहे, एक मिनिट जरा ही स्क्रीन मधली विंडो काढते.
आता ह्याच्यामध्ये बघा, ज्या आपल्याला एजेस दिल्या होत्या, आता इथे बघा डायग्राम नुसार आपण एक 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 चेक करत जाऊया की आपल्याला ही जी डायग्राम दिली होती त्या डायग्राम मध्ये तर फर्स्ट बघा जीवनला आपल्याला फर्स्ट वर्टेक्स काय आपल्याला, फॉर एक्झाम्पल आपण फर्स्ट वर्टेक्स आपली ए घेतली. ओके, आता ए ची डिग्री किती असणार आहे, 3 एजेस आपल्याला ए ला आपल्याला जॉईन आहेत, म्हणजेच आपली डिग्री किती होऊन जाणार आहे 3. आता डिग्री ऑफ ऍडजस्टंट व्हर्टायसेस, आता ज्या ऍडजस्टंट व्हर्टायसेस आहेत त्यांच्या ऍडजस्टंट म्हणजेच काय असणार आहे की डायरेक्ट त्याची सपोज एखादी त्याला व्हर्टायसेस जॉईन झालेली आहे, ती जॉईन झाल्यानंतर की त्या शेजारच्या व्हर्टायसेसची डिग्री बघायची आपल्याला. आता सपोज फर्स्ट आपली जी डिग्री आहे, आता फर्स्ट आपली जी सपोज हा ए आपण हा एक एज ए आपण हा एक व्हर्टेक्स आपण घेतलेला आहे, त्याची ऍडजस्टंट व्हर्टेक्स कोणती आहे, सपोज ही ई आहे, फर्स्ट घेतली. आता ह्या ई ची डिग्री किती येणार आहे, कारण की ई ला किती लाईन जॉईन आहेत, 3 लाईन जॉईन आहेत, म्हणजेच आपल्याला ऍडजस्टंट व्हर्टेक्सची डिग्री किती मिळाली, 3 मिळाली. ओके, सेकंड ए ची ऍडजस्टंट व्हर्टेक्स कोणती आहे, बी. बी ला आपल्याला किती व्हर्टेक्स आहेत, आपल्याला किती डिग्री आहे तर 2 आहे, म्हणून आपल्याला इथं सेकंड 2 मिळालेली आहे. आणि जर सपोज थर्ड जी आपली ऍडजस्टंट व्हर्टेक्स कोणती आहे, डी. डी ची डिग्री किती आहे, 2 आहे, म्हणून आपल्याला ह्याची डिग्री सुद्धा आपल्याला 2 मिळाली. याच प्रकारे आपल्याला इच अँड एव्हरी तुमच्या ज्या व्हर्टेक्स आहेत त्या व्हर्टेक्सची आपल्याला डिग्री कॅल्क्युलेट करून घ्यायची. फर्स्ट तुम्हाला मिळाली 3 2 2. सेकंड आपण व्हर्टेक्स काय घेतली आहे, बी. बी व्हर्टेक्सचे ऍडजस्टंट व्हर्टेक्स कोणत्या कोणत्या आहेत, ए आणि सी. ओके, आणि ह्याची डिग्री किती झाली बी ची, त्यामुळं 2 ऍडजस्टंट व्हर्टेक्स आहेत म्हणल्यानंतर ह्याची डिग्री किती होणार आहे, 2. राईट, मग त्याच्यामुळे ह्याची डिग्री आपण किती घेतली आहे इथे, 2. ओके, आता प्रत्येकाची शेजारच्या दोन्ही ह्याची ऍडजस्टंट व्हर्टेक्स आहेत त्यांच्या डिग्री किती आहेत, तर ए ची डिग्री किती आहे, 3 डिग्री आहे, सो दॅट्स वाय इथे आपण 3 घेतलेले. त्याच्यानंतर बी ची दुसरी ऍडजस्टंट व्हर्टेक्स कोणती आहे, सी. सी ची डिग्री किती आहे, 3, तर इथे आपण 3 घेतलेले. याच प्रकारे आपल्याला काय करायचे, इच अँड एव्हरी व्हॅल्यू इच अँड एव्हरी व्हर्टेक्सच्या आपल्याला डिग्रीज कॅल्क्युलेट करायचे. ओके, टेबल कळालंय का, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय घ्यायचंय, ओके, काय काय घ्यायचंय, फक्त व्हर्टेक्स, त्या व्हर्टेक्सची डिग्री आणि त्याच्यानंतर डिग्री ऑफ ऍडजस्टंट व्हर्टायसेस. ज्या ऍडजस्टंट व्हर्टायसेस आपल्याला दिलेले आहेत त्या ऍडजस्टंट व्हर्टायसेसच्या डिग्री किती आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचे. हे तीनही ह्याचं आपल्याला प्रत्येक ग्राफमध्ये पहिल्यांदा टेबल बनवून घ्यायचा. त्या सेम त्या टाईपमध्ये आपल्याला सेकंड ग्राफ, जो आपल्याला हा जो सेकंड ग्राफ दिलेला आहे त्या सेकंड ग्राफची हा टेबल बनवून घ्यायचा. ओके, त्याच्यामध्ये तो सगळे आपल्याला पॉईंट सेम करायचे, काय काय, व्हर्टेक्स आणि डिग्री, आणि नंतर थर्ड वन आहे तो डिग्री ऑफ ऍडजस्टंट व्हर्टायसेस. ओके, तर ह्या तिन्ही गोष्टी आपण कॅल्क्युलेट करून झाल्यानंतर त्याच्यानंतर काय करायचंय की ह्या ज्या आपल्या ह्या सगळ्या व्हॅल्यू आहेत त्या एकमेकांना मॅच होत आहेत की नाही ते आपल्याला फर्स्ट बघायचंय. ओके, आता मॅच होत आहेत की नाही, तर फर्स्ट जो आपला नंबर आहे 3 2 राईट ना, 3 2 2. आता ह्याची सेम व्हर्टायसेस इथे कुठे आहे का, येस, 2 3 3 सॉरी 2 3 2, म्हणजेच काय, ए इज करस्पॉन्ड्स टू डब्ल्यू, राईट. त्याच्यामुळे ह्या दोन्ही व्हर्टायसेस आपल्याला सेम मिळालेले आहेत. सेकंड काय, 3 3 आहे, इथे आहे का 3 3 एखादी, तर नाहीये. एकही अशी एक व्हर्टेक्स नाहीये सेकंड ग्राफ मध्ये की ज्यांची डिग्री आपल्याला काय मिळते, ऍडजस्टंट म्हणजे 3 3 मिळते, राईट ना. सो दॅट्स वाय काय इथे आपल्याला काय मिळतोय, डिफरन्स मिळाला. त्याच्यानंतर अगेन बघून घ्या 2 3 2 2 3 2, तर ही एक झालेली आहे. त्याच्यानंतर आपण दुसरी ह्याच्यामध्ये दुसरी कोणती आहे का, ती सुद्धा नाहीये. म्हणजेच काय म्हणतोय की आपल्याला ह्या टेबलच्या कंटेंटमध्ये आणि ह्या टेबलच्या कंटेंटमध्ये डिफरन्स मिळतोय. जर त्या सिमिलर असतील तर ते काय आहे, ते दोन्ही ग्राफ काय आहे, सिमिलर आहेत किंवा आयसोमॉर्फिक आहेत. सॉरी. आणि जर ते सिमिलर नसतील तर ते काय असणार आहे, दोन्ही ग्राफ काय असणार आहेत, आयसोमॉर्फिक नसणार आहेत. ओके, तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला फर्स्ट काय करावं लागणार आहे की ह्या व्हर्टेक्स आणि त्यांची डिग्री आणि डिग्री ऑफ ऍडजस्टंट व्हर्टेक्स ते आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला काय करायचे ते आपल्याला कॅल्क्युलेट करून बघायचे आणि त्याच्यानुसार आपला काय असेल ते आन्सर आपण आपल्याला फाइंड करून घ्यायचं. ओके, तर हे इतकं सिंपल आहे आयसोमॉर्फिझमचं. आयसोमॉर्फिकला आपल्याला 5 मार्काचं एक आणि लास्टच्या सेक्शनमध्ये 5 मार्काचं, असे टोटल 10 मार्काचे क्वेश्चन्स मोस्टली एक्झामला पडलेले असतात. त्याच्यामुळं हा एक टॉपिक आहे तो ऑप्शनला सोडूच नका अजिबात.
त्यानुसार आपल्याला अजून एक दिलेला आहे ग्राफ आपल्याला, डिटरमाइन वेदर द ग्राफ्स आर आयसोमॉर्फिक ऑर नॉट. ओके. ओके. आता पुढचा एक्झाम्पल दिले, त्याच्यामध्ये आपल्याला ह्या दोन ग्राफ दिलेले दिसताना हे पूर्णपणे आपल्याला काय दिसत आहे, दोन्ही ग्राफ हे डिफरंट दिसत आहेत, पण आपल्याला ते आयसोमॉर्फिक आहेत की नाहीत हे आपल्याला फर्स्ट चेक करून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये चेक करून घेताना आपल्याला पुढचा पार्ट काय येणार आहे बघा. ह्याच्यामध्ये आता किती व्हर्टेक्स आल्या होत्या आपल्याला, तिकडे 6 व्हर्टेक्स आल्या होत्या आणि एजेस किती मिळालेल्या होत्या, 7 मिळाल्या होत्या. राईट. म्हणजेच काय केलं होतं आपण की जी ही डायग्राम आहे आपली ह्याच्यामध्ये बघून घ्या, 1 2 3 4 आणि ह्या दोन मधल्या 5 6. ओके. सेम इथे सुद्धा 1 2 3 4 5 आणि 6. आपल्याला व्हर्टेक्स किती मिळत आहेत, 6. आणि एजेस किती मिळणार आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके. 7 व्हर्टेक्स मिळाले, एजेस मिळालेले. आणि इथे अगेन किती मिळणार आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7. ह्या ग्राफमध्ये सुद्धा आपल्याला 7 व्हर्टेक्स मिळाले. म्हणजे आपण ऍटलिस्ट आपण म्हणू शकतो की बाबा ही सिमिलरिटी असू शकते. ओके. जर त्याच्या नंबर ऑफ व्हर्टायसेस सेम असतील आणि नंबर ऑफ एजेस सेम असतील तर एक आपली पॉसिबिलिटी वाढते. पण आपल्याला परत अगेन काय करायचं आहे, सेम ह्या टाईपचं आपल्याला टेबल आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. ओके. तर आपण ड्रॉ केलं, काय काय आपल्याला व्हर्टेक्स मिळाले आहेत, A to F मिळालेले आहेत आणि सेकंड ग्राफमध्ये काय मिळालं आहे, P to U आपल्याला व्हर्टेक्स मिळालेले आहेत. ओके. आता A ची डिग्री किती आहे, A ची डिग्री आपल्याला इथे किती मिळते, A ची डिग्री आपल्याला इथे 3 मिळते, कारण की A पासून आपल्याला 3 लाईन बाहेर पडत आहेत. जितक्या लाईन एखाद्या व्हर्टेक्स पासून, म्हणजेच काय, जितक्या एजेस आपल्याला एखाद्या व्हर्टेक्स पासून आपल्याला निघत आहेत किंवा तिथं लाईन इंटरसेक्शन आपल्याला किती लाईन्स आहे ते आपण पहिल्यांदा बघायचं. तेवढी त्याची काय असणार आहे, डिग्री असणार आहे. A ला किती लाईन जॉईन आहेत, 1 2 आणि 3. म्हणजेच A ची डिग्री किती झालेली आहे, 3 डिग्री झालेली आहे. नंबर ऑफ ऍडजस्टंट एजेसची आपल्याला डिग्री किती मिळालेली आहे, नंबर ऑफ एजेसची डिग्री. आता फर्स्ट आपल्याला ए ची ऍडजस्टंट एज किती आहे, कोणती आहे, ई ची डिग्री किती आहे, 1 आणि 2. म्हणजे ई ची डिग्री किती मिळाली आहे, 2 मिळालेली आहे. जो हा डी पॉइंट आहे, डी पॉइंटचे किती आहे तुमच्या एजेस, 2 एजेस आहेत, इकडे एक वर आणि एक ही सेकंड खाली, म्हणजेच किती मिळालेलं आहे, याची सुद्धा आपल्याला डिग्री 2 मिळाली आहे. आणि जी थर्ड एज आहे एफ ची डिग्री किती मिळते आपल्याला, 2 मिळते. म्हणजेच आपल्या टेबलमध्ये व्हॅल्यूज काय काय येणार आहे, टेबलमध्ये व्हॅल्यूज 2 2 2 ऍडजस्टंट डिग्रीजच्या. सेकंड एज आहे आपलं, सेकंड व्हर्टेक्स आहे आपली बी. सेकंड जी आपली व्हर्टेक्स आहे ती आपली काय आहे, बी आहे. त्याच्यानुसार आपल्याला बी ची डिग्री काय मिळाली, बी ची डिग्री मिळते आपल्याला, एक मिनिट डायग्राम ओपन करते. बी ची डिग्री किती मिळाली आपल्याला, अगेन 3 मिळालेली आहे, कारण की 3 व्हर्टेक्स आपल्याला, सॉरी 3 एजेस आपल्याला इथं जॉईन आहे. आता प्रत्येकाची डिग्री किती आहे, इथे सुद्धा अगेन 2, इथे पण 2 आणि इथे पण 2. ओके. सो दॅट्स वाय आपण इथे सुद्धा किती व्हॅल्यू घेतलेली आहे, 2 2 2 आपल्या तिन्ही व्हॅल्यू आलेली आहे. ह्याच्यानुसार सी ची पण ड्रॉ करून घ्यायची आहे, डी ची पण ड्रॉ करून घ्यायची आहे, ई ची पण ड्रॉ करून घ्यायची आहे आणि एफ ची पण. ह्याच्यानुसार आपल्याला हा एक टेबल मिळाला. सेकंड टेबलनुसार आपल्याला इथं काय काय मिळतंय बघून घ्या. पी क्यू आर एस टी यू पर्यंत आपल्याला डायग्राम आहेत. आता सपोज फर्स्ट पी आपण एज कन्सिडर केली. आता पी ची फर्स्ट डिग्री किती मिळते आपल्याला, 3. आणि नंतर काय करायचे, त्यांच्या ऍडजस्टंट एजेसच्या डिग्रीज करायच्या. म्हणजेच आर ची डिग्री किती आहे, 2 आहे. एस ची डिग्री किती आहे, 2 आहे. आणि क्यू ची डिग्री किती आहे, 2 आहे. राईट. सो दॅट्स वाय अगेन तुमच्या इथल्या सुद्धा डिग्रीज किती मिळाल्या, 2 2 2 2 मिळालेल्या आहेत. इथं टायपिंग मिस्टेक आहे, इथं 2. ओके. त्याच्यानंतर क्यू ची पण डिग्री आपल्याला किती मिळते, 2 2. बघूया आपण क्यू ची डिग्री काय मिळते. क्यू ची डिग्री काय मिळते, क्यू ची डिग्री आपल्याला इथे 3 मिळते. राईट. आणि क्यू ची जी ऍडजस्टंट व्हर्टेक्स आहे ती किती आहे, पी आहे. पी च्या डिग्री किती मिळत आहेत, 3 मिळत आहेत. अगेन इथे काय मिळते आपल्याला, 2 आणि इथे सुद्धा मिळत आहे 2. म्हणजेच आपल्याला इथे काय व्हॅल्यू मिळायला पाहिजे, 2 3, सॉरी 2 2 3.
ओके. त्याच्यानुसार आर ची व्हॅल्यू काढली, एस ची व्हॅल्यू काढली, टी आणि यूच्या, या सगळ्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करायच्या आहेत. पूर्णपणे जो आपला ग्राफ आहे त्या ग्राफमध्ये, सॉरी, जो आपला टेबल आहे त्या टेबलमध्ये पूर्णपणे ग्राफच्या ज्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपल्याला काय करायच्या, ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. दोन्हींच्या पण ड्रॉ करून झाल्यानंतर पुढची स्टेज असते, ती पुढची स्टेज आपल्याला फर्स्ट काय करावं लागतं की ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या सेम व्हॅल्यू ह्या पूर्ण टेबलमध्ये कुठे अवेलेबल आहेत का त्या फर्स्ट चेक करायच्या आहेत. आणि परत त्याच रिपीट करायचे नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी म्हणते इथं 3-2 आहे आणि इथे सुद्धा आपल्याला 3-2 एका ठिकाणी मिळालं, 2 ठिकाणी 3-2 मिळालेले आहे. पण एका वेळेस आपण एक जर कन्सिडर केलं तर सेकंड टाइमला आपण सेकंड कन्सिडर करायचं. म्हणजे सपोज इथं 3-2 आहे, इथं 3-2 आहे आणि इथे सुद्धा आपल्याला काय मिळालं पाहिजे, 2 टाइम्स 3-2 ह्या व्हॅल्यूज मिळाल्या पाहिजेत. म्हणजेच काय, एक्झॅक्ट काय म्हणतात रिप्लिकेशन आपल्याला दोन्ही, म्हणजे रिप्लिका म्हणतो ना, सेम सेम व्हॅल्यूज आपल्याला दोन्ही ठिकाणी अवेलेबल असतील तर आणि तरच आपण काय म्हणू शकतो की पूर्णपणे जो ग्राफ आहे तो आपला आयसोमॉर्फिक आहे. अदरवाईज म्हणू शकतो की ते दोन्ही ग्राफ आयसोमॉर्फिक नाहीत. आता इथे सुद्धा बघा, फर्स्ट व्हॅल्यू काय मिळाली, 2-2 मिळालेली आणि इथे काय मिळते आपल्याला, 2-3 मिळते. म्हणजेच काय मिळालंय, प्रत्येक इथं एक डिग्री वेगळी मिळालेली आहे. ज्या वेळेला एका ठिकाणी जरी चेंज मिळाला आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला सेम मिळत आहेत, पण 1-2 ठिकाणी जरी आपल्याला व्हॅल्यू डिफरंट मिळाल्या तरीही त्या दोन्ही डायग्राम्स किंवा दोन्ही जे आपले ग्राफ्स आहेत ते आयसोमॉर्फिक नाही आहेत. एक्झॅक्ट सेम असतील दोन्हीही टेबल तर आणि तरच आपण म्हणू शकतो आपण की ह्या दोन्हीही ग्राफ आहेत ते आपले आयसोमॉर्फिक आहेत. आता पुढचा हा एक ग्राफ दिलेला आहे. आता हा पुढच्या ग्राफमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा, की आपल्याला व्हॅल्यूज ह्या सेम टू सेम मिळतात. त्याच्यामुळे आपल्याला ते परत बघा वाटल्यास ह्याच्यामध्ये आपल्याला वर्टेक्स किती मिळत आहेत, 6 मिळत आहेत आणि एजेस किती मिळत आहेत आपल्याला, 7 मिळत आहेत. त्याच्यानुसार आपण काय केलंय, हा डिग्रीजचा एक फर्स्ट आपला टेबल बनवून घेतलाय, सेकंड सुद्धा डिग्रीचा टेबल बनवून घेतलाय आणि ह्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्या एक्झॅक्टली सिमिलर मिळत आहेत. राईट ना. फर्स्ट काय घेतला, ए घेतला, ए ची काय डिग्री आहे, ए ची डिग्री किती आहे, 5. आता 5च्या सगळ्यांच्या डिग्री किती आहे, 3 आहे. राईट. त्याच्यामुळे ह्या इथे सुद्धा सेम क्यू पी घेतलेला आहे, पीच्या डिग्रीज किती आहेत, 5 आहेत आणि प्रत्येकाची डिग्री किती आहे, 3 डिग्री आहे. म्हणून आपल्याला काय झालेलं आहे की ह्या दोन्ही सेम व्हॅल्यू मिळतात. पूर्ण डायग्रामच्या कडून घ्यायच्या, एकाच पॉईंटच्या बघायची नाहीये. आपल्याला ईच आणि एव्हरी त्यांची वर्टेक्स आहे, त्या वर्टेक्सच्या आपण ईच आणि एव्हरी वर्टेक्सच्या आपण डिग्रीज कॅल्क्युलेट करून बघायच्या आणि त्या डिग्रीज कॅल्क्युलेट झाल्यानंतर की आपल्याला काय करायचे, त्या दोन्ही आपले जे टेबल आहेत ते एक्झॅक्टली सिमिलर असतील तर तरच त्यावेळेला आपण काय म्हणू शकतो, ते दोन ग्राफ्स हे आपल्याला आयसोमॉर्फिक आहेत. अदरवाईज आपण काय सांगू शकतो की ते दोन्ही ग्राफ हे आयसोमॉर्फिक नाही आहेत. ओके. हा आयसोमॉर्फिकचा एक मॉर्फिझमचा एक पार्ट कळाला का, कारण की ह्याच्यावरती कंपल्सरी एक 5 ते 10 मार्काचे क्वेश्चन हे एक्झामला हे असतातच. नाही असं नाहीच, एक तरी क्वेश्चन असतोच आणि मॅक्झिमम 2 तरी क्वेश्चन हे मोस्टली तुमच्या एक्झाममध्ये असतात आणि हे क्वेश्चन तुम्हाला डायरेक्टली 10चे 10 मार्क मिळून देतात. ओके. त्याच्यामुळं हा आयसोमॉर्फिक जो पार्ट आहे तो एकदम व्यवस्थित करा आणि हा पूर्णच युनिट जितके मार्क्स असतील तेवढे सगळ्याचे सगळे मार्क्स मिळवून देणारा युनिट आहे. त्याच्यामुळे हे पूर्णपणे सेकंड युनिट आहे ते व्यवस्थित करा. ओके. कालचा पण एक पार्ट आपला झाला होता, त्या कालच्या पार्ट मधलं सुद्धा सिंपल सगळे पार्ट आहेत. ओके. डिग्रीज, व्हर्टायसेस ह्याच्यामधला डिफरन्स एक लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर आयसोमॉर्फिक हा एक पार्ट आहे जो कॉम्प्लेक्स जरी असला तरी पण ह्या टेबल थ्रू जर तुम्ही कॅल्क्युलेट करायला गेलात ह्या दोन्ही टेबल थ्रू तर तुम्हाला त्याच्यामध्ये कोणतीही आपल्याला जास्त अडचण येत नाही. ओके. हा पार्ट कळतोय का? सिद्धेश जरा स्पीकर ऑन कर. हा पार्ट कळालाय का हा? हॅलो प्रसाद, तू आत्ताच जॉईन झालेस ना? हो ना, मी आत्ताच आलो. ओके ओके ओके. हा बघतो मी, युट्यूबला येईल ना तेव्हा बघतो त्याच्यावरती. हा ठीक आहे ठीक आहे. सिद्धेश कळालंय का? ओके. सिद्धेशचा काही रिप्लाय येत नाहीये. ओके. तरी पण हे युट्यूबला वगैरे तरी सगळ्यांनी बघून घ्या आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला व्हॉट्सअपला जरा शेअर करा. ओके. मी हा टॉपिक इथे संपवते.